भाजपच्या रक्षा खडसे या सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रातून पहिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना हा मान मिळालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। भाजपच्या रक्षा खडसे या सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामधून पहिला मंत्री महिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना हा मान मिळालेला आहे। आपण पाहिलं की अगोदर नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांनी सुद्धा मंत्रिपदाची हे शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामधून महिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना हा मान मिळालेला आहे आणि रक्षा खडसे आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। ज्यावेळी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 7:15 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यावेळी महाराष्ट्रामधून महिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना हा मान मिळाला आहे। आणि या संदर्भात अधिकचं बोलूया। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोठी बातमी, भाजपचे नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह आहेत, आणखीही मंत्री आहेत, मात्र महिला मंत्री कोणी नव्हती अजूनपर्यंत मंत्रिमंडळाची वर्णी लागलेली, मात्र भाजपच्या रक्षा खडसेंची वर्णी लागलेली आहे। रक्षा खडसे या मितभाषी आहेत। विरोधकांवरती टीका करतानाही मर्यादा आणि थेट असा हल्ला त्यांचा नसतो आणि मतदारसंघामध्ये आजही लोकप्रिय आहेत। तिसऱ्यांदा उत्तर महाराष्ट्रातून ज्या निवडून आलेल्या स्मिता वाघ त्याच्यानंतर रक्षा खडसे आहेत। त्याचबरोबर मेधा कुलकर्णी हा एक भाजप समोर पर्याय होता, मात्र त्यांनी रक्षा खडसे ह्या ओबीसी प्रवर्गातून येतात, एकनाथ खडसे यांच्या सून आहेत आणि तिसऱ्यांदा खासदार झालेले आहेत। सिनियरिटीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर रक्षा खडसे यांना संधी मिळणं हे निश्चित मानलं जात होतं। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातून हे सगळ्यात मोठं नाव होतं, कारण 2च जागांवरती भाजपचा विजय झाला होता। त्यामध्ये रक्षा खडसे यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि त्या अपेक्षित प्रमाणे रक्षा खडसे यांचं नाव आलेलं आहे, कारण तिसऱ्यांदा खासदार होत्या। जळगावमध्ये त्यांनी नेटवर्क निर्माण केलेलं आहे। केळी प्रक्रिया असो की पीक विमा संदर्भात त्यांनी केलेली कामं असो, अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पीक जेव्हा केळीचं पीक नुकसान झालं होतं ते मिळवून दिलेलं आहे। तर बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी भाजपचं संघटन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना हे पद मिळणं साहजिक मानलं जात होतं आणि संघाचा सगळ्यात मोठा या संदर्भात पाठिंबा देखील मानला जात आहे। रक्षा खडसे हे नाव चर्चेत होतं आणि अपेक्षेप्रमाणे रक्षा खडसे यांना देखील आता संधी देण्यात आलेली आहे। बरोबर, त्यामुळे रक्षा खडसे आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.